शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला सुरुवात झालेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हा प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतीये। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुनावणीला सुरुवात झालेली आहे। शिवसेना शिंदे गटाचे वकील नीरज किशन कौल आणि मणिनंदर सिंग तर शिवसेना ठाकरे गटाचे सिंघवी आणि देवदत्त कामत हे बाजू मांडणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा विरोध होत असल्याचं समजतंय। त्यामुळे आज दोन्ही शिवसेनांसाठी हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आज येईल अशी अपेक्षा आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। सुप्रीम कोर्टात ही सुनावणी होतीये। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठासमोर सुरुवात होती। तर शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संपलेली आहे आणि ही आज सुप्रीम कोर्टात एक महत्त्वाची सुनावणी होती। उद्धव ठाकरेंच्या मागणीला एकनाथ शिंदेंचा विरोध होता असं समजतंय। तर ही सुनावणी आता पुढील महिन्यात अर्थात ऑगस्ट महिन्यात होईल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे। त्यामुळे शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भात आणि आता या संदर्भातील अधिक अपडेट्स देतील आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे। सोमेश, अधिकचे काय अपडेट्स मिळतायत? नक्कीच आज सर्वोच्च न्यायालयामध्ये धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष हा कोणाचा याविषयी एक महत्त्वाची सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये एक अर्ज करण्यात आला होता उद्धव ठाकरेंच्या वतीने की धनुष्यबाण हे चिन्ह जसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत काही इंटरिम अरेंजमेंट करण्यात आल्या होत्या की अजित पवारांना न्यायप्रविष्ट लिहिणं किंवा टर्म्स अँड कंडिशन लिहिणं आवश्यक होतं, तर त्यानुसार आता नवीन पद्धतीनुसार त्यांनी इकडे शिवसेनेतही मागणी केली। पण सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलेलं आहे की ऑगस्टमध्ये आपण याविषयीची सुनावणी करू आणि ऑगस्टमध्ये पुढची तारीख असेल असा आपण प्रयत्न करू आणि मुख्य याचिकेवरच निर्णय करायचा प्रयत्न करू असं देखील सूर्यकांत यांनी म्हटलं। आपल्यासोबत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे याविषयी अधिक बोलण्यासाठी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। आज सुप्रीम कोर्टाने शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या बाबतीत खूप मोठं विधान केलेलं आहे। ते म्हणले आहेत आता हे अर्ज दाखल करणं वगैरे आपण बंद करा, आपण हे जे प्रकरण जे 2 वर्षापासून प्रलंबित आहे त्याचा निकाल किंवा त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ। तर कपिल सिब्बलांचं म्हणणं होतं तुम्ही ऑगस्टची एक डेट द्या। जस्टिस सूर्यकांत म्हणले मी माझं रोस्टर बघतो आणि ऑगस्टमध्ये तुमची ऑगस्टची तारीख तुम्हाला 1 ते 2 दिवसात कळवण्यात येईल। ऑगस्टमध्ये ह्याची सुनावणी होईल, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल। जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये लागू शकतो। आता ऑगस्टमध्ये ते बोर्डावर येईल, परत ते मॅटर पोहोचायला पाहिजे, त्याच्यावर सुनावणी होणार। पण एक ठळक सुप्रीम कोर्टाने आज स्पष्ट सांगितलं आहे की आता 2 वर्ष झालेले आहेत आणि आम्हाला या मॅटरचं सोक्षमोक्ष लावायचं आहे। आता ऑगस्टमध्ये आपल्याला समजेल सुनावणी दरम्यान की पक्ष आणि चिन्ह हा एकनाथ शिंदेंबरोबरच राहतं का ते परत उद्धव ठाकरेंना दिलं जाईल। त्यामुळे आज एक खूप मोठं विधान जे सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। जस्टिस जॉयमाला बागची आणि जस्टिस सूर्यकांत हे खंडपीठ हेड करत होते। मुकुल रोहतगी आणि नीरज किशन कौल हे एकनाथ शिंदेंच्या वतीने अपियर झाले आणि रोहित शर्मा आणि कपिल सिब्बल सिनियर ॲडव्होकेट हे उद्धव ठाकरेंच्या वतीने अपियर झालेले आहेत। तर उद्धव ठाकरेंना हा मोठा दिलासाच म्हणावं लागेल, कारण जी अनिश्चितता होती 2 वर्षापासून त्याला आता सुप्रीम कोर्टाने स्वतःहून सांगितलं आहे की ऑगस्टमध्ये तुम्हाला तारीख देऊ, ऑगस्टमध्ये एकदम निकाल अपेक्षित करू नका असं माझं म्हणणं आहे। त्यावेळेस तारीख मिळेल, त्याच्यात सुनावणी होईल 1-2 दिवस, त्याच्यात अजर्नमेंट होऊ शकते। पण जर ऑगस्टमध्ये सुनावणी सुरू झाली तर ह्या वर्षाच्या आत शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाकडे जाईल हे आपल्याला स्पष्टपणे समजेल। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दरम्यान इलेक्शन आलं तर इलेक्शन पण नाही, दरम्यान इलेक्शन जर आले तर आत्ताची जी परिस्थिती आहे तीच राहील। ऑगस्टमध्ये जी सुनावणी होईल आणि जर निकाल आला सप्टेंबर, ऑक्टोबरच्या दरम्यान किंवा ऑगस्टमध्ये पण मग साहजिक आहे त्या वेळेसच्या परिस्थितीनुसार होईल। पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। तर उद्धव ठाकरेंचा पूर्ण प्रयत्न असेल की ऑगस्टमध्ये याची सुनावणी व्हायला पाहिजे आणि त्याच्यानंतर
हा निकाल लगेचच यावा. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनच्या आधी त्यांचा प्रयत्न तर असणारच आहे. शिंदे गटाच्या वतीनं काय शिंदे गटाच्या वतीने म्हणणं होतं की हे 2 वर्ष झोपा काढत होते, त्यांनी काहीच केलं नाही. सुप्रीम कोर्ट म्हणलं तरी जे काय सगळं असेल 2 वर्ष झालेले आहेत आणि आता आम्हाला ह्याचा सोक्ष करावा लागेल कधी ना कधी. तर ऑगस्टची डेट आम्ही तुम्हाला 2 ते 3 दिवसात कळू आणि अशी तारीख देऊ ज्या तारखेला हे मॅटर ऐकलं जाईल. आता मॅटर ऐकलं गेल्यावर 1 ते 2 दिवस याच्यावर आर्ग्युमेंट होतील, त्याच्यानंतर जजमेंट रिझर्व्ह होईल आणि मग निकाल येईल. तर जर ऑगस्टमध्ये सुनावणी झाली मुख्य मॅटरवर जसं सुप्रीम कोर्टाने आज सांगितलं आहे, तर सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत किंवा फार तर फार नोव्हेंबर पर्यंत निकाल येणं अपेक्षित आहे. जर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आधी झालं, नोटिफिकेशनच्या आधी किंवा इलेक्शनच्या आधी, तर उद्धव ठाकरेंना त्याचा फायदा होऊ शकतो. पण एक हे आहे की निकाल आता नक्की येणार आहे काही महिन्यात. या अगोदर देखील कोर्टाने सांगितलं होतं की यावरती आपण लवकरात नाही, हे प्रकरण पहिल्याच वेळेस हे आधी सरन्यायाधीश चंद्रचूडांकडे. आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी असीम सरोदे ठाकरे गटाचे वकील सध्या आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करूया. नमस्कार असीमजी, एबीपी माझामध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहतोय आजची सुनावणी महत्वाची होती चिन्ह आणि पक्षाच्या बाबतीत, आणि ही सुनावणी आता ऑगस्ट पर्यंत लांबली आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे याबद्दल? खरं आजच सुनावणी घ्यावी असा आग्रह करण्यात आला होता, परंतु मुख्य पिटिशन जी आहे अपात्रते संदर्भातली, तर त्यासोबतच या पिटिशनची सुनावणी होईल असं सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केल्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही केस लागेल अशी अपेक्षा आहे.